जय येडामाय. नमस्कार मित्रांनो, मी येडेश्वरी भक्त तसेच मोहोळ येडेश्वरी देवस्थान पुजारी अमोल राजगुरू मोहोळकर तुम्हा सर्वांच्या आपल्या हक्काच्या म्हणजेच येडेश्वरी आई साहेबांच्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि व्हिडिओला वेळ जरा देखील न वाया घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या व मुद्द्याच्या विषयाला बोलण्यासाठी सुरुवात करूया. तर तुम्ही सर्वांनी थंबनेलमध्ये बघितलंच असेल, आजचा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. तो म्हणजे कोजागिरी पौर्णिमा विशेष. कोजागिरी पौर्णिमेला करा हे उपाय, घरामध्ये पैसे भरभरून येतील, त्याचबरोबर घरात सदैव लक्ष्मीचा वास राहील, घर आनंदी होईल. तर असे कोणते उपाय आहेत की जे तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला अगदी साध्या पद्धतीनं श्रद्धेनं तुमच्या घरगुती जे काय आहे जीवनामध्ये तुम्ही जर हे उपाय केले तर निश्चितपणानं जे काय आहे ते तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल, तुमच्या घरामध्ये सुख समाधान नांदेल. त्याच पद्धतीनं तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं जे काही वास्तव्य आहे ते स्थिर राहील आणि तुमच्या घरामध्ये पैसा जो आहे तो स्थिर राहील, म्हणजेच पैसा टिकून राहील. बऱ्याचशा भाविक भक्तांचा मनामध्ये असा प्रश्न असतो की आमच्या घरामध्ये पैसा भरपूर येतो पण तो स्थिर नसतो, किंवा घरामध्ये पैसा भरपूर येतो पण तो पैसा टिकत नाही. तर असे जर तुम्ही उपाय छोटे मोठे केले, मी आता जे सांगणार आहे ते, तर निश्चितपणानं तुमचे जे काही लक्ष्मी आहे म्हणजेच पैसा किंवा धन आहे ते तुमच्या घरामध्ये स्थिर राहील व तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण नेहमीच राहील. तर त्याबद्दल सांगण्यापूर्वी तुम्हा सर्वांना अगदी माझी कळकळीची छोटीशी एक विनंती आहे की ज्या कुणी दैवी भक्तांनी अजून आपल्या हक्काच्या म्हणजेच येडेश्वरी आई साहेबांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी अगदी मोठ्या मनानं सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. शेजारील बेल आयकॉनची घंटी आहे त्याला देखील प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे इथून पुढं जे पण काही दैवी भक्तीचे व्हिडिओ असतील, देवांच्या माहितीचे व्हिडिओ असतील, विशेषतः येडेश्वरी आई साहेबांच्या माहितीचे व्हिडिओ असतील, आपण ज्या पण वेळेस आपल्या या यूट्यूब चॅनलवर सोडत असतो ते सगळ्यात पहिला तुमच्या मोबाईलला येतील, त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिला तुमच्या मोबाईलला येईल व त्या व्हिडिओचा सखोलमध्ये लाभ सगळ्यात पहिला तुम्हाला घेता येईल व त्या माहितीचा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायदा होईल. हाच आपला नितळ आणि शुद्ध उद्देश असतो, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. तर व्हिडिओला जरा देखील वेळ न वाया घालवता आजचा जे काही कोजागिरी पौर्णिमेचे काही उपाय आहेत की जे उपाय तुम्ही केल्यानंतर तुमचं घर जे आहे ते पैशाने भरभरून जाईल, सदैव लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये राहील, त्याचबरोबर तुमचं घर जे काय आहे ते अगदी आनंदानं जे काय आहे ते फुलून जाईल किंवा भरून जाईल असं म्हणायला देखील हरकत नाही. तर ते उपाय सांगण्यापूर्वी तुम्हाला मी थोडक्यामध्ये कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व काय किंवा कोजागिरी पौर्णिमेबद्दल आख्यायिका काय सांगितली जाते याबद्दल मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो, म्हणजे तुम्हाला देखील कोजागिरी पौर्णिमेचं जे काही महत्त्व आहे हे समजेल. आणि ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या गोष्टीचं महत्त्व किंवा त्याचं जे काय हे आहे किंवा त्याचं जे काय आख्यायिका आहे ती आख्यायिका ज्यावेळेस तुम्हाला समजेल त्यावेळेसच तुम्हाला जे काय आहे त्याबद्दल जे काही उपाय आहेत किंवा त्याच्याबद्दल जे तुम्ही नियम करणार आहात ते करण्यासाठी तुम्हाला देखील उत्साह वाढेल व तुम्हाला देखील जे काय आनंद आहे तो आतमधून मनातून जे काय आहे ते उद्भवेल. कारण कोणतीही गोष्ट वर्ण करणे किंवा कुणी तर सांगितली म्हणून करणे यापेक्षा मी या मताचा आहे की तुम्ही त्याची सविस्तर माहिती करून ते अनुभवून जर तुम्ही एखादी गोष्ट केली तर त्याचं समाधान, सुख आणि आनंद या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. आणि जर देवांची कृपा झाली तर तुमच्यावर आशीर्वाद देखील देवांचा भरभरून होईल आणि मग तुमचं जे काय आयुष्य आहे ते अगदी आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. तर आता मी तुम्हाला थोडक्यामध्ये कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व सांगतो. तर असं सांगितलं जातं पोथी पुराणामध्ये की या कोजागिरीच्या दिवशी जे काय आहे ती लक्ष्मी माता जी आहे म्हणजेच धनाची किंवा जे काही पैसा पाणी असेल याची आधिपती जी काय आहे ती लक्ष्मी माता. तर लक्ष्मी मातेचं जे काही वास्तव्य आहे ते या भूतळावर असतं असं सांगितलं जातं. तर या दिवशी कोजागिरीच्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी माता भ्रमंती करत म्हणजेच जे काय आहे ते फिरत फिरत या भूतळावर जे काय आहे ते वास्तव्यासाठी येत असतात किंवा ते उतरत असतात या भूतळावर. त्यामुळं जर त्यावेळेस आपण लक्ष्मी मातेची जी काय आहे ती पूजा केली किंवा कोजागिरीची पूजा केली किंवा कोजागिरीच्या दिवशी तुम्ही चंद्राची पूजा केली तर त्यावेळेस जे काय आहे ती लक्ष्मी माता तुमच्यावर अत्यंत प्रसन्न होते. आणि असं सांगितलं जातं की लक्ष्मी माता या भूतलावर जे काय आहे ती भ्रमंती करता करता अशी म्हणते की को जागृती म्हणजेच कोण कोण जागा आहे त्याच्यावरूनच ही कोजागिरी पौर्णिमा
पौर्णिमा, त्यालाच शरद पौर्णिमा देखील म्हणतात, हे सर्वांना लक्षात आलं पाहिजे. आणि लक्ष्मी माता या कोजागिरी पौर्णिमेला जे भाविक भक्त अगदी श्रद्धेनं जे काय आहे ते लक्ष्मी मातेची सेवा करण्यासाठी असेल किंवा चंद्राची पूजा करण्यासाठी असेल, जे पण भाविक भक्त अगदी तळमळीनं, भोळेपणानं, श्रद्धेनं जे काही जागे असतात किंवा जागरण करतात, त्यांना त्यांचं जे काय आहे ते आनंदानं घर, ही जी काही लक्ष्मी माता आहे ती 15 दिवसानं जे काही दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन येतं, तिथून पुढं लक्ष्मी माता त्या भक्तांना आशीर्वाद देऊन त्यांचं घर आनंदाने भरून टाकते. त्यांच्या घरामध्ये पैसा, पाणी, सुख, ऐश्वर, समाधान हे भरभरून देते. अशा पद्धतीची आख्यायिका जुने लोक सांगतात. मी तर भरपूर ऐकलेलं आहे, त्यामुळे माझ्या मनात आलं की तुम्हाला देखील सांगावं. आणि खरंच किती इंटरेस्टिंग आहे, तुम्ही बघू शकता. पहिल्यांदा कोजागिरी पौर्णिमा येते म्हणजे लक्ष्मी माता भक्तांची परीक्षा बघण्यासाठी, भक्त देवीसाठी काय करतात किंवा किती श्रद्धेनं, तळमळीनं आपली झोप मोड करून, जागरण करून कोजागिरी किंवा कोजागिरी पौर्णिमेला आईसाहेबांची, लक्ष्मी आईसाहेबांची जी काय आहे ती सेवा करतात. ती सेवा जी काय आहे ती लक्ष्मी माता बघून घेते किंवा त्याचं निहाळते. आणि नंतर एक 15 दिवसानं लक्ष्मी पूजन जे असतं दिवाळीमध्ये, किंवा लक्ष्मी, काही ठिकाणी त्याला पाडवा देखील म्हणतात दिवाळीचा, किंवा काही ठिकाणी लक्ष्मी पूजन म्हणतात. तर या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी परत आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मी पूजन थाटामाटामध्ये करत असतो. तर त्यावेळेस जे काय आहे ती लक्ष्मी माता भक्तांना, जे कोण कोजागिरी पौर्णिमेला जागे होते किंवा लक्ष्मी मातेची जी काही नामस्मरण, पूजा अर्चा, पाठ, श्रीसूक्त असेल, लक्ष्मीची स्तुती असेल, लक्ष्मीचं ज्यांनी गुणगान गायलेलं आहे या कोजागिरीला जागरण करून, किंवा लक्ष्मी मातेची ज्यांनी सेवा केलेली आहे, त्यांना जे काय आहे ती लक्ष्मी माता काही दिवसांनी, म्हणजे आधी सेवा करून परत मेवा देते. त्याच पद्धतीनं आधी कोजागिरी पौर्णिमेला भक्तांकडनं जे आहे ते भक्तांची सेवा लक्ष्मी माता जी काय आहे ती निहाळून पाहते. आणि त्यांना फळ जे काय आहे ते दिवाळीच्या लक्ष्मी पूजना दिवशी आशीर्वाद रूपी त्यांना जे काय आनंद, सुख, समाधान, धन दौलत आहे ती त्यांच्या घरावर पैसा पाण्याचा वर्षाव करते. अशा पद्धतीनं जे काय आख्यायिका आहे ती आमची जुने लोक जे असतात ते सांगतात. आणि पोथी पुराणामध्ये देखील याचा उल्लेख आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. तर कसं वाटलं आजची माहिती हे मला नक्की सांगा. आता मी तुम्हाला काही उपाय देखील सांगतो याच्यामध्येच, की जेणेकरून तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जर हे छोटे मोठे उपाय केले तर नक्कीच लक्ष्मी माता प्रसन्न होऊन तुमच्या घरामध्ये जे काय आहे ते सुख, समाधान, पैसा जे काय आहे ते मुबलक प्रमाणामध्ये राहील आणि तुमचं घर जे आहे ते अगदी आनंदाने भरून जाईल. आता या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, तुमचं जे काही घराचं मुख्य प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराचा जो काही उंबरा आहे त्या उंबऱ्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आपण पौर्णिमेला सकाळीच उठल्यानंतर ज्यावेळेस आपलं घरात आपण आंघोळ वगैरे करतो किंवा नित्यकर्म करतो, त्यावेळेस आपला घराचा मुख्य प्रवेशद्वाराचा जो काही उंबरा आहे किंवा दरवाजाचं जे दाराचा खालचा भाग असतो त्याला उंबरा म्हणतात. तर तो उंबरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याला हळदी कुंकवाचे 5 जे काही टिक्के आहेत ते लावून घ्यायचे आहेत. आणि नंतर त्यानंतर आपल्या घराच्या दरवाजाच्या समोर उजवीकडं खाली फरशी असते, तिथं आपल्याला स्वास्तिक हळदी कुंकाचं काढायचं आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. हळदी कुंकाचं स्वास्तिक काढायचं आहे. आणि कोजागिरी पौर्णिमेला रात्रीच्याला ज्यावेळेस अंधार पडेल त्यावेळेस साधारणतः 8-9च्या दरम्यान संध्याकाळी तुम्हाला दरवाजाच्या दोन्ही बाजूस जे काय आहे तो तेलाचा दिवा लावायचा आहे आणि दीप प्रज्वलित करायचा आहे. जेणेकरून लक्ष्मी माता ज्यावेळेस भ्रमंती करत असते या भूतलावर, त्यावेळेस या दिव्याचा प्रकाश बघून आणि हे जे काय हळदी कुंकाचं स्वास्तिक काढलेलं आहे हे जे काय आहे ते लक्ष्मी मातेंना जे काय आगमन आहे ते करण्यासाठी भाग पाडतं. किंवा लक्ष्मी माता जे काय आहे ती याच्याकडे खेचली जाते. त्यामुळे लक्ष्मी मातेला जर आपल्या घराकडे वळवायचं असेल तर तुम्ही हे 2 जे उपाय आहेत ते अत्यंत जागृत आहेत. हे 2 उपाय तुम्ही करू शकता. आपल्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस तुम्ही संध्याकाळी 9-10च्या दरम्यान संध्याकाळी कोजागिरी पौर्णिमे दिवशी म्हणजे शनिवारी 28 तारखेला शनिवारी रात्री तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दिवे लावून ठेवायचे आहेत. शक्यतो मोठ्या लेवलचे दिवे लावायचे आहेत, म्हणजे मोठे दिवे, आणि त्याच्यामध्ये वात छोटी केली तरी चालेल. म्हणजे दिवे कमीत कमी 5-6 तास तरी जाळावे किंवा ते दीप प्रज्वलित राहावे. म्हणजे जेणेकरून रात्री 12-1च्या दरम्यान जे काय आहे ती शक्यतो लक्ष्मी माता जी काय आहे
आहे ती या भूतलावर जी काय आहे ती भ्रमंती करण्यासाठी येत असते, तर कमीत कमी 12-1च्या दरम्यान ते दिवे चालू राहावेत या हिशोबानं आपण दिवे लावायचे आहेत. आणि जे काय आहे तो दिव्याचा प्रकाश लख्ख बघून आणि हळदी कुंकाचं जे काही स्वास्तिक तुम्ही काढलेलं आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजवीकडं, ते स्वास्तिक बघून जी काय आहे ती लक्ष्मी माता अतिशय प्रसन्न होते व त्या घरामध्ये जाऊन त्या भक्तांना आशीर्वाद देऊन त्यांच्या घरामध्ये कायमस्वरूपी स्थानापन्न होते. त्याचबरोबर तुम्हाला मी अजून भरपूर उपाय सांगणार आहे. या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे शनिवारच्या रात्री 10च्या पुढं तुम्हाला जेवढं घरामध्ये सुगंधी वातावरण करता येईल तेवढं करायचं आहे. घरामध्ये उदबत्ती लावू शकता, धूप ऊद जाळू शकता. हे जे आहे ते अतिशय जे काही घरातलं वातावरण आहे ते पावित्र्य करण्यासाठी तुम्हाला फायदेशीर ठरेल. आणि अशा ज्या काही पवित्र ठिकाण आहे तिथं लक्ष्मी माता नक्कीच धाव घेते. त्यामुळे लक्ष्मी मातेच्या आगमनासाठी तुम्हाला नक्कीच अशा पद्धतीचा जो काही उपाय आहे तो करायचा आहे. आणि अजून एक महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे ते देखील मी तुम्हाला सांगतो. तर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच्या बाजूला तुम्हाला श्रद्धेने एक पंचपाळ असेल किंवा एखाद्या पेपरवर हळदी आणि कुंकू जे काय आहे ते लक्ष्मी मातेला मान घेण्यासाठी ठेवायचं आहे. जिथं हळदी कुंकाचा मान दिसेल तिथं लक्ष्मी माता जी काय आहे ती अगदी धावून तुमचा जो काय हळदी कुंकाचा मान आहे तो घेण्यासाठी निश्चित तुमच्या घरापर्यंत येईल. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. जर तुम्हाला शक्य झालं तर घराच्या उजवीकडं म्हणजे घराच्या प्रवेशद्वाराच्या उजवीकडं जिथं तुम्ही दीप लावलेला आहे तिथं एवढा एक दिवस तुम्ही रात्रीच्याला 10च्या पुढं तुम्ही पंचपाळ जे काय असेल ते तुम्ही ठेवू शकता. ते बघून लक्ष्मी माता अतिशय आनंदी होईल की आपण या भूतलावर जे काय आहे ते भ्रमंती करत आहोत आणि आपल्या भाविक भक्तानं आपल्याला मान लेण्यासाठी हळदी कुंकाचं लेणं जे अतिशय पवित्र आहे ते आपल्यासाठी श्रद्धेनं ठेवलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणानं लक्ष्मी माता जे काय आहे तुम्ही ही छोटी मोठी सेवा केलेली अगदी आनंदानं मान्य करून घेऊन तुमच्या घरामध्ये कुंकाचा मान लेण्यासाठी येतील. आणि तुमच्या घरामधलं जे काही दिवा असेल किंवा घरामध्ये सुगंधी वातावरण असेल हे सर्व काही बघून लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये जे काय आहे ते प्रवेश करून अगदी विराजमान होतील. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि मी जी उपाय सांगतोय हे तुम्हाला कुठंही पाहायला मिळणार नाहीत. ही माझ्या श्रद्धेनं माझ्या अभ्यासानं आणि माझ्या जे काय आध्यात्मिक ज्ञान आहे याच्यानं मला जे काय आहे ते झालेलं आहे साक्षात्कार, ते मी तुम्हाला सांगत असतो. तर नक्की तुम्ही हे अनुभव घेऊन बघा. मी दरवर्षी हे उपाय करतो आणि त्याचे मला भरपूर जे काय आहेत ते परिणाम पाहायला मिळतात. त्यामुळे यावर्षी माझ्या मनामध्ये आलं की तुम्हाला देखील सविस्तरपणे याबद्दल सांगावं की जेणेकरून तुमच्या देखील घरामध्ये अगदी आनंदाचं वातावरण निर्माण होईल. त्यामुळे मी तुम्हाला उपाय सांगितले. त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमे दिवशी शनिवारी म्हणजेच रात्रीच्याला शनिवारी 28 तारखेला तुम्हाला संध्याकाळी रात्रीच्याला 11:30च्या पुढून तुम्हाला लक्ष्मी मातेची तुमच्या घरामध्ये जर देवघरामध्ये प्रतिमा असेल तर त्याला देखील स्नान वगैरे घालून त्याला जे काय तुमचं जे काय पूजा पाठ असेल किंवा श्रीसूक्त तुम्ही वाचू शकता. श्रीसूक्त लक्ष्मी मातेला खूप आवडतं किंवा श्रीसूक्त वाचल्यावर लक्ष्मी माता जी आहे ते अतिशीघ्र प्रसन्न होते. त्यामुळे तुम्ही ते वाचू शकता. लक्ष्मी मातेची जेवढी तुम्हाला पूजा अर्चा करणं होईल तेवढं तुम्ही या दिवशी करायचं आहे. आणि या दिवशी तांदळाची खीर ही अत्यंत लक्ष्मी मातेला प्रिय आहे. तर तुम्ही तांदळाच्या खिरीचा जो काही भोग आहे किंवा तांदळाच्या खिरीचा जो काही नैवेद्य आहे ती तुम्ही घरामधील लक्ष्मी मातेला संध्याकाळी पूजा केल्यानंतर लक्ष्मी मातेच्या फोटोला लाल गुलाबाचं फूल किंवा लाल कोणतंही फूल हे तुम्ही अर्पण करायचं आहे. आणि तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती त्या लक्ष्मी मातेला बोलायची आहे. आणि हा तांदळाचं जी काही खीर आहे ती लक्ष्मी मातेला नैवेद्य म्हणून दाखवायची आहे. आणि मनोभावे श्रद्धेनं दीप धूप लावून अगदी कापूर जाळून श्रद्धेनं लक्ष्मी मातेची पूजा अर्चा करायची आहे. तुमची पूजा अर्चा कदापि वाया जाणार नाही. त्याचं फळ जे काय आहे ते निश्चितपणानं तुम्हाला दिवाळीच्या नंतर मिळेल. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीचे छोटे मोठे उपाय तुम्ही नक्की करा. अतिशय जागृत आहेत आणि हे तुम्हाला उपाय कुठंही बघायला मिळणार नाहीत. तर अशा पद्धतीचे उपाय करून तुम्ही तुमच्या घराला स्वर्गासमान बनवू शकता. तर कसं वाटलं आजची माझी माहिती मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे दुसऱ्याच्या घरामध्ये सुख समाधान नांदेल. आणि त्याचं जे काही पुण्य आहे ती लक्ष्मी माता तुम्हा आम्हा सर्वांना देवो हीच मी सर्व देवांच्या चरणी प्रार्थना करतो. विशेषतः लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या भोळ्या बाबड्या येडामाईच्या चरणी प्रार्थना करतो. भेटूया आपण अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जय येडेश्वरी, जय येडामाय.